ठीक आहे. तर काल आपण बघितलं होतं इव्होल्युशन. काय बघितलं होतं? तर इव्होल्युशन बघितल्यावरती मी तुम्हाला बोललो होतो की इव्होल्युशन आपल्याला प्रूव्ह करायचंय. आपल्याला प्रूव्ह काय करायचंय इव्होल्युशन मध्ये, की आपल्या सगळ्यांची जी उत्पत्ती झालेली, आपण जी इव्हॉल्व झालेलो आहे, कुठून इव्हॉल्व झालेलो आहे? एका पर्टिक्युलर सेल पासून इव्हॉल्व झालेली. आता हे झालं इव्होल्युशन, की एका सेल पासून मल्टिपल ऑफ ऑर्गॅनिझम्स बनाले. मग आता मल्टिपल ऑफ ऑर्गॅनिझम्स मध्ये काय ह्युमन्स येतील, पाण्यामध्ये राहणारे मासे येतील, जमिनीवरती वावरणारे मॅमल्स येतील. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी त्या सेल पासून उत्पत्तीस आल्या, असं आपल्याला काय करायचं? प्रूव्ह करायचंय. मग हे प्रूव्ह करत असताना आपल्याला काहीतरी पुरावे लागतील. जसं की मी तुम्हाला हिस्ट्री शिकवत होतो. हिस्ट्रीमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, की ज्यावेळेस आपल्याला कुठली पण सायंटिफिक गोष्ट प्रूव्ह करायची असते तर त्याला आपल्याला इव्हिडन्स द्यावं लागतं. आता इव्हिडन्स द्यायच्या वेळेस मी तुम्हाला काय सांगतो, की इव्हिडन्स असे पाहिजे की जगामधल्या मेजॉरिटी ऑफ सायंटिस्ट त्याला मान्यता दिली पाहिजे. त्याच्यावरती टॅकल असला, आणि तो टॅकल म्हणजे सपोज आता एखाद्या स्टुडंटनी काय केलं की वर्गामध्ये ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे याच्यासाठी जर का त्यांनी एखादा अहवाल मांडला, सर हे आपल्याला हे वर्गामध्ये हे करायचं आहे आणि हे इम्पॉर्टंट आहे, कुठल्याच वर्गामधल्या कुठल्याच विद्यार्थ्याचा त्याच्यावरती विरोध नको. तो झाला कम्प्लीट अहवाल की बाबा हा हे इम्पॉर्टंट आहे, कोणाचाच विरोध नाही येणार नाही. मग जर का एखाद्या विद्यार्थ्यांनी विरोध केला तर त्या विरोधाला सुद्धा एक्सप्लेनेशन देता आलं पाहिजे की नाही तुझा विरोध चुकीचा आहे. म्हणजे सायंटिस्टनी जर का अशा एव्हिडन्सला विरोध केला तर त्या विरोधावरती सुद्धा आपल्याला एक्सप्लेनेशन पाहिजे की नाही हे एक्सप्लेनेशन आहे आणि हे त्याचे आन्सर असू शकतो. तर असे आपल्याकडे 6 एव्हिडन्सेस आहेत. कोणते कोणते? मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स, अनाटॉमिकल एव्हिडन्स, वेस्टिजियल एव्हिडन्स, पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स, कनेक्टिंग लिंक आणि एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्स. त्याच्यापैकी पहिले 2 आपण आज शिकू. आज 3 शिकू, पण पहिले 2 बघू. पहिलं काय? मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. बघा, मी तुम्हाला ज्यावेळेस सायन्स शिकवत होतो त्यावेळेस मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या होत्या, मॉर्फोलॉजी आणि अनाटॉमी. मॉर्फोलॉजी काय असतं की एक्सटर्नल स्ट्रक्चर, बॉडी कशी बाहेरून कशी दिसते ते एक्सटर्नल स्ट्रक्चर जे असतं ते असतं मॉर्फोलॉजी. म्हणजे बॉडीचा इंटरनल स्ट्रक्चर न स्टडी करता बाहेरून फक्त तुम्हाला डोळ्याने जे दिसतंय त्या स्ट्रक्चरला काय म्हणतात? मॉर्फोलॉजी. आणि ऑन दॅट मॉर्फोलॉजी, ह्या मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरच्या बेसिसवरती आपण एव्हिडन्स दिलेले. मग आता मॉर्फोलॉजिकल मध्ये काय? एक्सटर्नल अपियरन्स म्हणजे मॉर्फोलॉजी, इव्हिडन्सेस ऑन एक्सटर्नल अपियरन्स. मग सर इव्हिडन्सेस ऑन एक्सटर्नल अपियरन्स म्हणजे काय? की आता सपोज तुम्ही मांजर बघितली, तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले बघा, डायग्राम नंबर 1.4 मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्स. 3 फोटो दिलेले आहेत. एक कुत्रा दिलेला आहे, एक मेंढी दिलेली आहे आणि लांडगा दिलेला आहे. बरोबर? 3 गोष्टी दिलेल्या आहेत. तर तिघांना नीट बघा. तिघांना नीट बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की सगळ्यांना एक नाक आहे, नाकाच्या वरती बरोबर ब्लॅक कलरचं स्पॉट आहे, 2 कान आहेत, 2 डोळे आहेत, अंगावरती भरपूर सारे केस आहेत. याचा मिनिंग असा की ज्या वेळेस आपण या प्राण्यांना बाहेरून बघतोय आपल्याला हे समजतंय की नाही यांची कुठेतरी एक अँसेस्टर असणार आहे जो की सेम असणार आहे. म्हणजे यांच्यापासून हे तयार झाले. आता सेम म्हणजे कसं? आता बघा, जर का जुळे झाले, तर जुळे झाल्यानंतर ते दोघं कसे दिसतात? सारखे दिसतात. मग त्यांच्या कुठेतरी पॅरेंटिंग लिंक मध्ये कुठेतरी कोणीतरी सेम येतं. आता सपोज याच्या जो आपला सेल होता त्याच्यापासून खूप सारे मल्टिपल ऑफ अॅनिमल्स तयार झाले. मल्टिपल ऑफ अॅनिमल्स तयार झाले इन द सेन्स की मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरवरून आपण हे सिद्ध करू शकतो की या सगळ्या प्राण्यांचा ओरिजिन कोणता तरी एक सेल होता. त्याच्या खाली परत तुम्हाला काय दिलेले? याचे स्ट्रक्चर दिलेले झाडांचे. झाडांचे स्ट्रक्चर बघा, त्याच्यामध्ये ते लिव्स बघा, लिव्सचं व्हेनेशन असतं. व्हेनेशन म्हणजे काय? की डिस्ट्रीब्युशन ऑफ द वेन्स. ते पानामध्ये नाही का वेन्स असतात, ते डिस्ट्रीब्युशन कसं होतं ना, त्याला व्हेनेशन म्हणतात. तर ते व्हेनेशन सेम आहे. प्रत्येक झाडाला काय फ्लॉवर आहे, प्रत्येक झाडाला काय फ्रूट येतं, प्रत्येक झाडाला कसं ते लीफ येतं, स्टेम आहे. तर या सगळ्या क्रायटेरियाच्या बेसिसवरती आपण असं म्हणू शकतो की या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी काय होता? एक ओरिजिन होता. म्हणजे कुठेतरी या सगळ्या गोष्टींची उत्पत्ती एका सेल पासून झालेली आहे. बरोबर? यांचा अँसेस्टर कुठेतरी सेम होता. अँसेस्टर म्हणजे पूर्वज कोणीतरी कोण होते? सेम होते. मग आता जर का एक्झाम्पल घ्यायला गेलं तर एक्झाम्पल मध्ये आपल्याला 2 कंडिशन येतात. पहिली कंडिशन म्हणजे अॅनिमल्सची. मग अॅनिमल्स मध्ये काय येईल? अॅनिमल्स मध्ये येईल नोज, अजून काय येईल? आईज, नंतर बॉडी हेअर, अजून काय येईल? लिम्स येतील. लिम्स म्हणजे हातपाय अँड एक्सेट्राज. म्हणजे हे झाले त्याचे एक्झाम्पल. बरोबर? एक्सटर्नल अपियरन्स म्हणजे काय? की ते तुम्हाला डोळ्याने दिसतात. आता प्लांट्स मध्ये काय येईल? प्लांट्स मध्ये त्यांचे पार्ट्स येतील, जसं की लीफ येईल, नंतर स्टेम येईल, नंतर काय येईल? फ्रूट येईल, नंतर काय येईल? फ्लॉवर येईल. म्हणजे अशा गोष्टींच्या बेसिसवरती आपण काय सांगू शकतो की ह्या सगळ्यांचा ओरिजिन कुठेतरी एक होता, म्हणजे एक कॉमन अँसेस्टर होता. नेक्स्ट आहे अनाटॉमिकल एव्हिडन्स. आता अनाटॉमिक म्हणजे काय? अनाटॉमी इज अ स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर.
बॉडीच्या आतमधली स्टडी, आतमध्ये काय काय प्रेझेंट आहे याची स्टडी करणं आपण कशामध्ये बघतो, अनाटॉमिकल पार्ट मध्ये बघतो. मग अनाटॉमी इज द इंटरनल स्ट्रक्चर. द इव्हिडन्सेस ऑफ द इव्हॉल्युशन इज बेस्ड ऑन द सिमिलॅरिटीज इन अ बोन अँड बोन स्ट्रक्चर. आता बघा, पाण्यामध्ये राहणारा मासा ब्लू व्हेल बघितलेला आहे. ब्लू व्हेल कसा दिसतो, इमॅजिन करा कसा दिसतो. त्याला लिम्स असतात, त्याचे हात असतात. आता त्याचे हात बघा. नंतर शेतामध्ये राबणारा बैल, बैलाचे पाय बघा, पायरू ना, अनाटॉमी नका बघू, फक्त मॉर्फोलॉजी बघा, त्याची स्पायरचे स्ट्रक्चर्स बघा. नंतर बॅट, वटवागुळ कसं दिसतं, त्याचे पंख कसे असतात, आणि तुमचा हात बघा, काही सिमिलॅरिटी दिसतीये, काही असं साम्यपणा दिसतोय, बिलकुल नाही. मॉर्फोलॉजीवरून तुम्ही डिसाईड करू शकता का हे की नाही, प्रत्येक गोष्ट कशी आहे, दिसायला वेगळी आहे. पण डायग्राम नंबर 1.5 बघा, 1.5 मध्ये तुम्हाला दिसत असेल की प्रत्येक प्राण्याचा अनाटॉमिकल स्ट्रक्चर दिलेला आहे, बोनी स्ट्रक्चर, म्हणजे अरेंजमेंट ऑफ बोन कशी आहे ते बघितल्यानंतर तुम्हाला कुठेतरी वाटत असेल की यात सगळ्यांची बोन अरेंजमेंट कशी आहे, सारखी आहे. कुठेतरी एक कॉमन पण आहे प्रत्येकामध्ये फॅलेंजेस आहेत, प्रत्येकामध्ये कॉमन बोन आहे, एक मोठा बोन आहे, बरोबर आहे की नाही. याचा मिनिंग असा की अनाटॉमिकल स्ट्रक्चर मध्ये पण आपण एव्हिडन्स आहे किंवा अनाटॉमीवरून पण आपण डिसाईड करू शकतो की सगळ्या प्राण्यांचा कुठेतरी एक कॉमन ओरिजिन होता. मग त्याचे एक्झाम्पल्स काय, ह्युमन हँड आहे, आपला हात आहे, फोरलेग्स ऑफ द ओक्स म्हणजे बैलाचा पाय, नंतर पॅटेजियम ऑफ द बॅट म्हणजे वटवागळाचे पंख, आणि नंतर फ्लिपर ऑफ द वेल, ते फ्लिपर असतात ना कशाचे, ब्ल्यू वेलचे किंवा वेलचे, तर ते त्यांची जर का तुम्ही अनाटॉमी स्टडी केली तर तुम्हाला कळेल या सगळ्यांचं कुठेतरी एक कॉमन ओरिजिन आहे. म्हणजे ऑन दॅट बेसिस तुम्ही ठरवू शकता की इव्होल्युशन कुठेतरी एका ओरिजिन पासून झालेलं आहे. हे झाले त्याचे 2 एव्हिडन्सेस. ठीक आहे, लिहून घ्या. बघा, आपण दोन एव्हिडन्सेस बघितले. पहिला एव्हिडन्स कोणता होता, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स, आणि सेकंड एव्हिडन्स कोणता होता, अनाटॉमिकल एव्हिडन्स. आता थर्ड एव्हिडन्स तुम्हाला बघायचा आहे, वेस्टिजियल ऑर्गन्स. बघा, प्रत्येक समजा ह्युमन बॉडीचं कन्सिडरेशन केलं, आपल्यामध्ये पण असे काही ऑर्गन्स आहेत जे आपल्या कामाचे नाही आहेत, पण तरी सुद्धा ते आपल्या बॉडीमध्ये आहेत. जसं की तुम्ही कधी ऐकलं असेल की अपेंडिक्स वाढलं म्हणून अपेंडिक्सचं ऑपरेशन केलं. अपेंडिक्सचं ऑपरेशन ऐकलेलं आहे ना असं. आता मला एक गोष्ट सांगा की आपण इव्हॉल्व्ह झालेलो आहे, कोणाकडून इव्हॉल्व्ह झालेलो आहे, माकडांपासून. मग माकडांना काय असते, शेपूट असते. तुम्हाला शेपूट आहे का, पण एक स्ट्रक्चर आहे तुमच्या बॉडीमध्ये शेपटीचं की जिथून आपली शेपूट होती आणि ती डिसअपिअर झाली. मग आता माझं म्हणणं काय की वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे असा ऑर्गन की जो कोणत्याच कामाला येत नाही. असे खूप सारे ऑर्गन्स आहेत, अक्कल दहाडे, पाठीच्या कण्यामध्ये कोकेक्स नावाचा एक बॉडी टेल बोन आहे, तर तो बॉडी टेल बोन तिथं पहिले आपली शेपूट होती, म्हणजे तिथून शेपटीचं स्ट्रक्चर होतं, पण ते शेपूट डिसअपिअर झाली, पण ती स्ट्रक्चर आहे. मग ते स्ट्रक्चर कशासाठी आहे की आपले बॉडी पोस्चर व्यवस्थित राहावं म्हणून एक स्ट्रक्चरचा यूज असतो. सेकंड आहे अपेंडिक्स आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. वेस्टिजियल ऑर्गन प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट असतो, पण तो जर का आपल्यामध्ये प्रेझेंट आहे आणि आपल्यामध्ये वेस्टिजियल असेल तर याचा अर्थ असा नाही की दुसऱ्या ऑर्गन मध्ये कामाचा नसेल म्हणून किंवा दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये कामाचं नसेल. आता अपेंडिक्स जे स्ट्रक्चर आहे ते तुमच्या बॉडीमध्ये कामाचं आहे का, नाही. पण ते गायींमध्ये किंवा जे रुमिनंट्स असतात, जे रवंत करणारे प्राणी असतात, रवंत करणारे कळत ना, तर ते त्या प्राण्यांमध्ये, जसं की आपल्याकडे 2 प्राणी आहेत रवंत करणारे, 2 म्हशी आहेत आपल्याकडे, असं काही नाही, तर त्यांच्यामध्ये ते कामाचे आहेत. समजलं. मग आता वेस्टिजियल ऑर्गनची डेफिनेशन काय, डिजनरेटेड अँड अंडर डेव्हलप युजलेस ऑर्गन्स ऑफ ऑर्गॅनिझम आर कॉल्ड वेस्टिजियल ऑर्गन्स. म्हणजे एक डिजनरेट झालेलं ऑर्गन ती युजलेस आहे, त्या ऑर्गनला आपण काय म्हणतो, वेस्टिजियल. अरे म्हशी आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये ती वेस्टिजियल ऑर्गन असणारच. हसायचं काही कारण आहे का याच्यामध्ये, नाही. ऍक्सेप्ट करायचं की आहे सर आमच्यामध्ये वेस्टिजियल ऑर्गन आहे, मान्य करतो, आम्ही रवंत करतो. असं बघा, वेस्टिजियल ऑर्गनची डेफिनेशन काय की डिजनरेटेड अंडर डेव्हलप युजलेस ऑर्गन ऑफ ऑर्गॅनिझम आर कॉल्ड वेस्टिजियल ऑर्गन. डिजनरेट झालेलं ऑर्गन. आता बस बरं, आता थर्ड टाइम झाले, नुसते हसू लागले म्हशी म्हणलं, म्हणजे ज्याला म्हशी म्हणतो ते असते आणि ज्याला नाही म्हणत ती पण असते. मग हे समजेल त्याला मी नाव घेऊ का कोणतं म्हशीत म्हणून याच्यामध्ये. हा, तर वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे असं ऑर्गन की जो बॉडीमध्ये प्रेझेंट आहे आणि तो काही कामाचा नाहीये. ऍडजस्ट करून घ्या, आता हा सुद्धा आहे बाबा, जाऊ. तर याचे काहीतरी एक्झाम्पल्स आहेत आपल्याकडे. आता जसं की याचं एक्झाम्पल मध्ये पहिलं एक्झाम्पल येतं विजडम टीथ. विजडम टीथचं मिनिंग काय माहितीये का, विजडम टीथ म्हणजे अक्कल दहाड.
सगळ्यात तुमच्या ह्या जे बोन स्ट्रक्चर आहे तुमचं, जिथे जिथे तुमचे दात येतात त्या दातांच्या दोन्ही कडांकडे सगळ्यात शेवटी नाही का एक दाढ येते. आपल्याही म्हणजे बघा अक्कल दाढ आली असेल तुला, अक्कल दाढ पिकली असेल, खूपदा असं कंडिशन झालेली. तर ही विजडम टीथ इन ह्युमन बॉडी काही कामाचं नाही, काही असं स्पेसिफिक त्याचं काम नाही. पण अदर अॅनिमल्स मध्ये डायजेशन ऑफ रॉ मटेरियल साठी ते युजफुल आहे. डायजेशन ऑफ रॉ मटेरियल्स. नंतर त्याचं आणखीन एक एक्झाम्पल आहे वेस्टिजियल ऑर्गनचं, ते म्हणजे अपेंडिक्स. कोण? अपेंडिक्स. थर्ड एक्झाम्पल जर का बघायला गेलं तर मसल ऑफ इयर पिन्ना. नंतर फोर्थ आहे आयलिड. नंतर फिफ्थ आहे बॉडी हेअर. आणि आणखीन एक आहे बघा, पुस्तकामध्ये दिलेला वाटतं, हा टेल बोन, त्याला की कॉकेक्स म्हणतात. बघा हे 6 वेस्टिजियल ऑर्गन्स आहेत आपल्याकडे. ओके, आता हे वेस्टिजियल ऑर्गन कोणासाठी? आपल्यासाठी. आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असून ते आपल्या कामाचे आहेत का? नाही. पण अदर अॅनिमल्स मध्ये ते कामाचे आहेत. आता जसं की विजडम टीथ जे असतात ते रॉ मटेरियलला डायजेस्ट करण्यासाठी युजफुल असतात किंवा त्याला ब्रेकडाऊन करण्यासाठी युजफुल असतात. अपेंडिक्स जे असतं, अपेंडिक्स नाही का सेल्युलोजच्या डायजेशन साठी इम्पॉर्टंट आहे. आता सेल्युलोज कुठं प्रेझेंट असतो? सेल्युलोज प्रेझेंट असतो तुमच्या लिव्स मध्ये, म्हणजे पानांमध्ये, मुळांमध्ये. कच्चे जे अन्न असतं, कच्चं अन्न, त्याच्यामध्ये सेल्युलोज प्रेझेंट असतो. आता पहिल्याच्या काळामध्ये काय व्हायचं की माणूस हा काय खात होता? कच्चे पदार्थ खात होता, म्हणजे न शिजलेलं अन्न खात होता. तर त्याच्यामध्ये काय असायचं? सेल्युलोजचं प्रमाण कसं होतं? जास्त होतं. पण आता माणूस काय करतो? पकलेलं अन्न खातो. अरे खाता ना, पकलेलंच खाता ना. हा, त्याच्यामध्ये सेल्युलोज आहे का? नाही. अरे हे हसू नका रे. हे बघा, सेल्युलोज ज्यावेळेस आपण सेल्युलोज इंटेक करतो त्यावेळेस आपल्याला अपेंडिक्स इम्पॉर्टंट होतं, कारण की अपेंडिक्स मध्ये काही सिम्बायोटिक बॅक्टेरिया होते. आता अपेंडिक्स कुठे असतो? बघा, ज्या वेळेस आपलं अन्न पहिले पोटामध्ये जातं, पोटातून कुठे जातं? स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जातं, स्मॉल इंटेस्टाईन मधून लार्ज इंटेस्टाईन मध्ये येतं. तर लार्ज इंटेस्टाईनच्या शेवटी किंवा स्टार्टिंगला एक असं एक ब्लाइंड सॅग असतो आणि तिथून पासून लार्ज इंटेस्टाईन अशी सुरू होऊन जाते तुमची अशी. तर ह्याच्या इथे एक असा बाजूला एक लंबुडका पद्धतीमध्ये एक काय म्हणतात फुगलेला मसल असतो, त्याला आपण काय म्हणतो? अपेंडिक्स म्हणतो. आजही काही सायंटिस्ट असं म्हणतात की अपेंडिक्स मध्ये प्रेझेंट असणारी बायो काय म्हणता येईल त्याला, आजही काही सायंटिस्ट काय म्हणतात की अपेंडिक्स इज अ युजफुल फॉर द डायजेशन. आता बस बरं, सगळे खूप झाला. आता सगळे असे ते असं चेहरे करतात माकडासारखे, ते त्याचं आणखी बघून हसू लागेल मला. कशाचं हसू येते तुम्हाला? उगाच म्हणजे सगळे असं लाफ्टर क्लास, काय लाफ्टर क्लास सुरू केलं काय मी? बघा, आजही काही सायंटिस्ट असं म्हणतात की अपेंडिक्सची मदत होते डायजेशन मध्ये. मी असलो अपेंडिक्सची मदत होते आज पण डायजेशन मध्ये, कारण की अपेंडिक्स मध्ये सिम्बायोटिक बॅक्टेरिया प्रेझेंट असतात. जाऊ असंच असं उद्या क्लास सगळा क्लास असतात. नंतर असतं मसल ऑफ इयर पिन्ना. बघा, तुमचं जे कान आहे, कानाच्या बाहेर नाही एक मसल आहे तुमची, ही मसल तुमच्या काही कामाची आहेत का? तुम्ही काही युज करता का तिथं? तिथं फक्त बाईट असतो, बाकी काही युज आहे का तुमचा? नाही. पण जर का अॅनिमल्स लाईक कॅट अँड डॉग, बघा जर का काही छोटासा जरी आवाज झाला तरी सुद्धा कुत्रे आणि मांजरे लगेच काना त्यांची ताट करत, आवाज झाल्या तर त्यांचे ते कामच आहे. ते असं उद्या क्लास मला काहीच माहित नाही आता. नंतर आहे आयलिड. आयलिड म्हणजे तुमच्या डोळ्यावरची जी पापणी, त्या पापणीचा काही तुम्ही युज करता का? त्याला एक मेम्ब्रेन, त्या मेम्ब्रेनचं नाव काय आहे? निक्टी समथिंग, एन पासून काहीतरी नाव आहे त्याचं, एन पासून काहीतरी मेम्ब्रेनचं नाव आहे. तर ती जी मेम्ब्रेन आहे ती आपल्यामध्ये युजफुल आहे का? नाही. ती कोणामध्ये युजफुल आहे? सरड्यामध्ये. बघा, कधी सरडा बघितलाय का डोळ्यांनी, किंवा साप बघितलेला आहे का? साप जेव्हा डोळे हे करतो, बंद करून चालू करतो, तेव्हा ती मेम्ब्रेन नाही का क्लोज होते आणि परत उघडते. ती दिसते आपल्याला कम्प्लिटली की ती ओपन होते म्हणून, तर ती त्याच्यामध्ये कामाची. बॉडी एअर आपल्यामध्ये कामाची आहेत का? नाही. बॉडी एअर कोणामध्ये कामाचे आहेत? जे प्राणी थंडीमध्ये राहतात, जसं की बियर, अस्वल वगैरे असेल, तर ते बॉडी एअर त्यांना काय करतात? थंडीपासून काय करतात? प्रोटेक्शन द्यायचं काम करतात. नेक्स्ट आहे टेलबोन. आता टेलबोन आपल्यामध्ये काही कामाची नाही. टेलबोन कोणामध्ये कामाची आहे? मंकीमध्ये कामाची आहे.
त्यांना ते सपोर्ट बॅलन्सिंग सपोर्टसाठी युजफुल असते. जसं की माकडांमध्ये कामाची आहे, तुमच्यामध्ये नाही, माकडांमध्ये. तर अशा पद्धतीमध्ये बघा वेस्टिजियल ऑर्गन वरती तुमच्या एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन आहे. तर ज्यावेळेस आपल्याला वेस्टिजियल ऑर्गन विचारलं जातं तर एक्सप्लेन करत असताना 5 मार्कला किंवा 2 मार्कच्या नोट्स मध्ये ते येतं. तर फक्त 5 मार्कच्या नोट्स मध्ये आलं तर पूर्ण पॉईंट्स लिहायचे, आणि जर का 2 मार्कच्या नोट्स मध्ये आलं तर फक्त वेस्टिजियल ऑर्गन्स काय, इव्होल्युशन साठी कसं मदत करतं ते, आणि त्याचे 1-2 एक्झाम्पल्स द्यायचे. पण जर का 5 मार्क्स साठी आलं तर कम्प्लीट पॉईंट लिहायचे, कम्प्लीट एक्झाम्पल्स लिहायचे, जेणेकरून काय ते काय म्हणतात थोडं अटेंटिव्ह वाटतं आणि थोडं मोठं पण दिसतं. ठीक आहे. तर वेस्टिजियल ऑर्गन मध्ये आपण काय शिकलो की वेस्टिजियल ऑर्गन हे असे ऑर्गन्स असतात की जे बॉडीमध्ये प्रेझेंट असतात, पण ते काही कामाचे असतात का, नाही. मग आता आपल्या बॉडीमध्ये वेस्टिजियल ऑर्गन प्रेझेंट आहे, तसेच वेस्टिजियल ऑर्गन दुसऱ्या प्राण्यांमध्ये पण प्रेझेंट आहे. इट मीन्स की आपण पण इव्हॉल्व झालेलो एका सेम ओरिजिन पासून इव्हॉल्व झालेलो, कारण की त्यांच्यामध्ये जे ऑर्गन ते आपल्यामध्ये पण आहे. याचा अर्थ असा की आपण सेम ओरिजिन पासून आलेलो आहे, पण ते आपल्यामध्ये युजफुल आहेत का, नाही. ते दुसऱ्यांमध्ये युजफुल असतील, किंवा दुसऱ्यांचे जे अनयुजफुल आहे ते आपल्यामध्ये युजफुल असतील. समजतंय? असं एक्झाम्पल्स काय काय, विजडम टीथ, अपेंडिक्स, मसल ऑफ इयर पिन्ना, आयलिड, बॉडी हेअर आणि टेल बोन. समजले इथपर्यंत? इथे काही डाऊट लिहून घ्या, असं लिहून घ्या.